हे बाबा म्हणाला म्हणजे विषय संपला ना भाई. हा, बाबाने जर आपल्याला सांगितलं ना एखाद्याला नडायचं तर आपण त्याला नडणार. बाबाने जर आपल्याला सांगितलं ना की एखाद्याला तोडायचं तर आपण त्याला तोडणार. काय कसं आहे ना, आपल्या पैशांची वसुली हेच सर्वात महत्वाचं आहे. हा, सावकारकी करायची म्हणजे दयामया दाखवून जमत नसते बाबा. काय एखाद्याला कोपरापासून ठोपरापर्यंत सोलायची तयारी ठेवावी लागते. काय येतंय का ध्यानात? हा, चल पैसे काढ. हे बघा दादा, मी आता जे काही तुम्हाला म्हणालो ते ते बाबा इथे होता म्हणून म्हणालो. हं? काय ना, बाबा समोर मला असं वागावं लागतं. पण पण तुम्ही समजताय तितका मी वाईट नाहीये. हं? खरं सांगू का, मला देखील फार वाईट वाटतं जेव्हा कोणी एखादा माणूस पैशांसाठी रडत असतो ना, तेव्हा. तुमच्या चक्रवाढ व्याजात किती मी अडकलोय, किती किती खोलवर गुंतलोय हे वारंवार सांगत असतो ना, तेव्हा तेव्हा फार वाईट वाटतं. पण काय करणार, गंदा है पर धंधा है, करना तो पडेगा ही ना. खरं सांगू का, कधी कधी वाटतं की दूर दूर कुठेतरी निघून जावं, एखाद्या लांबच्या शहरामध्ये, हर्षवर्धन दादासारखं. म्हणजे ना वसुलीची झंझट, ना माणसांची शिवाशाप. पण चला ते पण एवढं सोपं नाही ना. इथं आमच्या या घरात आतापर्यंत मलाच कुणी फार सिरियसली घेतलं नाहीये, तर आपल्या बोलण्याला कोण सिरियसली घेणार? असो, चला, वसुलीची वेळ झाली, आपल्याला निघायला हवं. बरं दादा, पैशांचं जरा बघा, कारण की पुढच्या वेळेस परत यावं लागेल. तोपर्यंत काही जमलं तर देऊन टाका.